हॅलो, कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? मी गणराज स्वागत करतो तुमचं सर्वांचं माझ्या या क्लासमध्ये. हा आहे आपला क्लास 10चा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 10. या क्लास नंबर 10मध्ये आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे फॉर्म्युला मेथडविषयी. फॉर्म्युला मेथड कशासाठी यूज केली जाते, त्याचा यूज आपण कसे करणार आहात, या सर्व गोष्टी आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. क्लास नंबर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 10 म्हणजे लेक्चर नंबर 10 आहे, ज्यामध्ये आपण कंप्लीट स्टडी करणार आहोत कोणाविषयी, फॉर्म्युला मेथड. कोणाविषयी बघणार आहोत, फॉर्म्युला मेथड. आणि फॉर्म्युला मेथडवरती बेसिस जे पण एक्झाम्पल्स आहेत ते आहेत प्रॅक्टिस सेट 2.4, की जो आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. आता सर्वात पहिले आपण या अगोदर बघितलेला आहे रूट्स म्हणजेच काय. रूट्स म्हणजे काय, कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जो पण व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असते त्याला काय म्हणणार आपण, रूट म्हणणार आहोत. मग आता फॉर्म्युला मेथड कशासाठी यूज करणार, काय बघणं, हे आपण समोर बघूया. चला तर क्लासला स्टार्ट करू. रेडी आहात सर्वजण? चला क्लासला स्टार्ट करूया. सर्वात पहिले मेथड्स ऑफ द फाइंडिंग रूट्स. इथं रूट्स म्हणजेच काय, रूट्स म्हणजे काय, कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे, रूट्स. आणि ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथडचा यूज करतो, डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. म्हणजेच काय, कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. सर्वात पहिली फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड नंबर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, अँड थर्ड नंबर फॉर्म्युला मेथड. ज्यापैकी फॅक्टरायझेशन मेथड आपण ऑलरेडी बघितलेली आहे फर्स्ट नंबर. सेकंड नंबर जी मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, तीसुद्धा आपण ऑलरेडी बघितलेली आहे. लास्ट वन मेथड इज फॉर्म्युला मेथड, जी की आपण या क्लासमध्ये आता बघणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. म्हणजेच काय, फॉर्म्युला मेथड जो आहे हा फॉर्म्युला मेथडचा यूज आपण कशासाठी करत असतो, तर कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स फाइंड करण्यासाठी आपण कुणाचा यूज करणार आहे, फॉर्म्युला मेथडचा. इथपर्यंत काही अडचण नाही. मग फॉर्म्युला मेथडचा यूज करतो आपण टू फाइंड द रूट्स. कशासाठी करणार आहे, रूट्स फाइंड करण्यासाठी. आता ऑब्व्हियसली नावामध्ये फॉर्म्युला आहे, म्हणजेच काय की या फॉर्म्युला मेथडमध्ये आपण ऑब्व्हियसली काय करणार आहोत, फॉर्म्युला यूज करणार आहे. का फॉर्म्युला यूज करणार आहात, कारण ऑलरेडी नावामध्येच तुम्हाला दिलेलं फॉर्म्युला मेथड, म्हणजे ऑब्व्हियसली इथं काय असलं पाहिजे, फॉर्म्युला. मग तो फॉर्म्युला कोणता आहे, एक्स इजिकल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए, अपॉन ट्वाइस ऑफ ए. मग इथे ए बी सी म्हणजेच काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपेअर केल्यानंतर ए बी सीच्या व्हॅल्यू भेटतात, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांना हे सुद्धा माहीत आहे की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचा मिनिंग काय होतो, की क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, 2 रूट्स. मग 2 रूट्स असायला पाहिजे. मग इथे व्हॅल्यू तर आपण एकच फाइंड केली आहे, परंतु व्यवस्थित जर का फॉर्म्युला ऑब्झर्व केला तर फॉर्म्युला ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येईल बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात, कारण पॉवर किती आहे, 2 आहे. 2 पॉवर आहे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असणार आहे. परंतु इथं फॉर्म्युला तर आपण एकच राईट डाऊन केला, पण व्यवस्थित जर का ऑब्झर्व केला तर इथं काय लिहिलेलं आहे मी, प्लस आणि मायनस, म्हणजे 2 रूट्स असणार आहे. एक वेळेस प्लस घेणार, एक वेळेस मायनस घेणार. चला तर आता बघूयात फॉर्म्युला मेथडचा यूज कसा करायचा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे थर्ड नंबर मेथड आहे, जिला की आपण म्हटलेलं आहे फॉर्म्युला मेथड. मग फॉर्म्युला मेथड यूज कशी करायची, क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर मी तुम्हाला थोडं स्टेप सांगतो की ज्याचा यूज करून आपण डायरेक्टली फॉर्म्युला मेथडचा यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करू शकतो. चला तर बघूया. स्टेप नंबर फर्स्ट. सर्वात फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करत असताना स्टेप नंबर फर्स्ट, सर्वात फर्स्ट स्टेपला करायचं आहे की जो फॉर्म्युला मेथडमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं असणार आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करायचे. काय करणार आहे, सर्वात फर्स्ट रिराईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिराईट द गिवन इक्वेशन, read the given equation in स्टँडर्ड फॉर्म. कशामध्ये राईट डाऊन करणार आहे, इन स्टँडर्ड फॉर्म. सर्वात फर्स्ट गिवन इक्वेशन जे आहे हे कशामध्ये फाइंड करणार आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिराईट करणार आहे. फर्स्ट नंबर स्टेप. सेकंड नंबर स्टेपला काय करणार आहोत आपण, सेकंड नंबर स्टेप स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर कुणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहात, ए बी सीच्या. स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर
सेकंड स्टेपला काय करणार आहोत आपण, जी पण व्हॅल्यू तुम्ही फाईंड केलेली आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये, जे पण इक्वेशन लिहिलेलं आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर कुणाच्या व्हॅल्यू फाईंड करणार आहे, ABCच्या, आणि ABCच्या व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपण गिवन इक्वेशनला काय करतो असतो, कम्पेअर करत असतो. म्हणजेच काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. सेकंड नंबर स्टेपला compare the given equation with the standard form. with स्टँडर्ड फॉर्म काय करणार आहोत, गिवन इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करणार आहोत. का कम्पेअर करतो आपण, कारण आपल्याला फाईंड काय करायचं आहे, ABCच्या व्हॅल्यू. कम्पेअर द गिवन इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC. कशासाठी करणार आहात, फाइंड व्हॅल्यू ऑफ A, B अँड C. कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी, ABCच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण गिवन इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करणार. सेकंड नंबर स्टेप लक्षात येते. थर्ड नंबर स्टेपला आपण काय करणार आहोत, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. कुणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे, डिस्क्रिमिनंट. मग हा डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, समोर समजून घेणार आहोत. स्टेप नंबर थर्ड नंबर स्टेप, फाइंड डिस्क्रिमिनंट. काय करणार आहोत, फाइंड डिस्क्रिमिनंट. आता हा डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, थर्ड नंबर स्टेपला आपण काय करणार आहोत, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. फाइंड डिस्क्रिमिनंट. हा डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डिस्क्रिमिनंट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा. कशाने रिप्रेझेंट करणार आपण, डेल्टा. डेल्टा म्हणजेच काय, स्मॉल ट्रायंगल. डेल्टा मीन्स स्मॉल ट्रायंगल. डिस्क्रिमिनंट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा, आणि डेल्टाची व्हॅल्यू जी असणार आहे ती असणार आहे B² मायनस 4AC. काय असणार आहे, B² मायनस 4AC. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, B² मायनस 4AC. इथपर्यंत काय अडचण नाही. सर्वात लास्ट स्टेप जी असणार, स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4, यूज द फॉर्म्युला. काय करणार आहोत आपण, फॉर्म्युला यूज करणार आहोत. यूज द फॉर्म्युला. सर्वात लास्ट स्टेपला काय करणार आहे आपण, फॉर्म्युला यूज करणार आहे. मग फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे, बघा. फॉर्म्युला जो की आहे x = -b प्लस मायनस √ B² मायनस 4AC. B² मायनस 4AC अपॉन 2a. इथून काय लक्षात येते, बघा कोणता फॉर्म्युला आपण यूज करतोय, फॉर्म्युला जो यूज करतो आपण तो आहे x = -b प्लस मायनस √ B² मायनस 4AC अपॉन 2a. कोणताही फॉर्म्युला मिळताना कोणत्याही क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट्स फाइंड करण्यासाठी 4 स्टेप यूज करणार. सर्वात पहिले गिवन इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहे. त्याच्यानंतर राईट डाऊन केल्यानंतर कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यू फाइंड करणार. थर्ड नंबर स्टेप, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, बघा डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डेल्टा = B² मायनस 4AC. सर्वात फर्स्ट स्टेप रिराईट करणार आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. सेकंड नंबर स्टेप ABCची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. थर्ड नंबर स्टेप डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार, आणि फोर्थ नंबर स्टेप फॉर्म्युला यूज करणार आहोत. राईट. मग याच्या बेसिसवरती, फॉर्म्युला मेथडच्या बेसिसवरती आपण जे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे किंवा जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत, 4.2 मध्ये. कशामध्ये दिले आहेत, 4.2. त्याच्या अगोदर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डेल्टा. डिस्क्रिमिनंट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा, आणि डेल्टा = काय असणार आहे, B² मायनस 4AC ची जी काय व्हॅल्यू असणार आहे या व्हॅल्यूला आपण सिंपल काय म्हणणार आहोत, डिस्क्रिमिनंट. काय म्हणणार आहे, डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, B² मायनस 4AC. इथं ABC काय आहे, तर गिवन इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर केल्यानंतर ज्या व्हॅल्यू भेटतात त्या काय आहेत, ABC आहेत. राईट. आता फॉर्म्युला मेथडवरती बेसिस जे पण एक्झाम्पल आहेत ते कशामध्ये आहेत, प्रॅक्टिस सेट 2.4. कोणामध्ये असणार आहे,
प्रॅक्टिस सेट 2.4 म्हणजेच काय, आता आपण जे स्टार्ट करणार आहे हे स्टार्ट करणार आहे प्रॅक्टिस सेट 2.4ला. ॲडिशनल एक्झाम्पल मी इथं घेत नाही, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेतोय. मग प्रॅक्टिस सेट म्हणलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4 एक्झाम्पल नंबर फर्स्ट. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करायचे बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. सर्वात फर्स्ट स्टेप काय सांगितली होती, गिवन इक्वेशन जे काय आहे त्याला रिराईट करून घेणार आहात स्टँडर्ड फॉर्ममध्ये. जर का गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असलं तर काही करण्याची गरज नाही आहे. गिवन इक्वेशन रिराईट करतो आहे आपण कशामध्ये, स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ऑलरेडी बघा गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. म्हणजेच काय असणार, गिवन इक्वेशन इज x² प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू द 0. इथपर्यंत काय अडचण नाही. सेकंड नंबर स्टेप काय सांगते, ABCच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत आणि ABCच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करणार आहोत, कम्पेअर करणार आहोत. कुणासोबत कम्पेअर करणार आहे, तर स्टँडर्ड फॉर्मसोबत. फर्स्ट नंबर स्टेप गिवन इक्वेशन रिराईट केलं. सेकंड नंबर स्टेप कंपॅरिझन करून ABCची व्हॅल्यू फाइंड करणार आहात. म्हणजेच काय करणार आहात, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. काय आहे स्टँडर्ड फॉर्म, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत ज्यावेळेस आपण कम्पेअर करणार आहोत त्यावेळेस ऑब्व्हियसली आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू भेटणार आहे, ABCच्या. मग ABCच्या व्हॅल्यू इथून किती येतात बघा. स्क्वेअरवाल्या टर्मच्या अगोदर जो पण कॉन्स्टंट असणार त्याला आपण a म्हणणार आहे. एची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे किती आहे 1. इथून a इज इक्वल टू काय भेटणार आहे 1. त्यानंतर b इज इक्वल टू काय असणार आहे बघा 6. आणि लास्ट वन जे राहतं त्याला काय म्हणतो आपण सीची व्हॅल्यू किती असणार आहे 5 असणार आहे. व्हॅल्यू भेटलं सगळ्यांना, लक्षात येते काय म्हणतोय बघा. ABCची व्हॅल्यू फाइंड केलेले आहेत. a इज इक्वल टू 2 वाला a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 आणि c इज इक्वल टू 5. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. थर्ड नंबर स्टेप काय आहे, कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, डिस्क्रिमिनंटची. कुणाची व्हॅल्यू फाइंड करसाल, डिस्क्रिमिनंट. मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते, डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू डेल्टा. डिस्क्रिमिनंट मीन्स काय असणार आहे डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू काय असते बघा, ऑलरेडी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. आता सिम्पल काय करणार आहे, व्हॅल्यू पुट करा. बीच्या ऐवजी बीची व्हॅल्यू पुट करणार 6² मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू c इज इक्वल टू किती आहे 5 आहे, राईट. 6चा स्क्वेअर काय होतो हा 36 मायनस 4 इंटू 1 इंटू 5 म्हणजेच काय झाला हा 20. 4 5 जा 20. 36 मायनस 20 किती असतो हा 16. इथून डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 16. डेल्टा इज इक्वल टू काय भेटला आहे 16, राईट. डेल्टाची व्हॅल्यू फाइंड केली. आता सिम्पल काय करणार आहे, बाय युजिंग फॉर्म्युला. कशाचा यूज करणार आहे, फॉर्म्युला कोणता दिलेला आहे, नाव बाय युजिंग फॉर्म्युला. बाय युजिंग फॉर्म्युला कुणाचा यूज करतो आपण, फॉर्म्युल्याचा यूज केल्यानंतर फॉर्म्युला काय दिलेला असणार आहे, वी ऑल नो दॅट द फॉर्म्युला फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x इज इक्वल टू काय असणार आहे, x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. अपॉन काय असणार आहे ट्वाइस ए. हा फॉर्म्युला आहे. सिंपल आपण काय करणार आहोत, फॉर्म्युल्याचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करणार आहे. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. आता इथं जी व्हॅल्यू दिसते आपल्याला कोणती व्हॅल्यू आहे, b² मायनस 4ac. याला की आपण ऑलरेडी काय म्हटलं होतं डेल्टा. ऑलरेडी काय म्हटलेलं आहे डेल्टा, ज्याची की व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केली आहे, राईट. करा व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय येईल बघा, x ॲज इट इज ठेवला मायनस बीची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस मायनस अंडर रूट. व्यवस्थित ऑब्झर्व करा, b² मायनस 4ac ला आपण काय म्हटलं होतं डेल्टा, ज्याची की व्हॅल्यू आली आहे 16 म्हणजे रूटमध्ये काय राहतो हा 16 अपॉन 2a. 2 इंटू एची व्हॅल्यू की आहे 1. बघा सॉल्व करून काय येते, हा मायनस 6 ॲज इट इज ठेवला प्लस मायनस अंडर रूट 16 म्हणजेच काय असतो 4.
√16 म्हणजेच काय आहे 4 अपॉन ट्वाईस ए म्हणजेच काय आला हा व्हॅल्यू कोणाची फाईंड करायची आपल्याला एकची व्हॅल्यू फाईंड करायची एक वेळेस प्लस घेणार आहे बघा -6 प्लस -4 अपॉन 2 आलेलं आहे कोणाची व्हॅल्यू आली एकची दोन रूट्स असतात म्हणजेच काय 2 रूट्स असणार आहे एक वेळेस प्लस घेणार एक वेळेस मायनस घेणार म्हणजे x इज इक्वल टू काय ते व्यवस्थित लक्ष द्या हा -6 एक वेळेस प्लस घेणार आहे +4 अपॉन 2 और एक वेळेस काय घेणार आहोत आपण मायनस म्हणजे x इज इक्वल टू काय येतोय -6 इथं काय घेतलं होता प्लस या केसमध्ये काय घेणार -4 अपॉन 2 करा सॉल्व बघा काय येते -6 + 4 म्हणजेच -2 -2 अपॉन 2 याचं मिनिंग काय होतं आन्सर येणार -1 किती येणार आहे -2 अपॉन 2 म्हणजेच काय आला -1 कोणाची व्हॅल्यू भेटलेली आहे एक्सची राईट सेकंड बघा एक्सची व्हॅल्यू काय भेटलेली आहे म्हणजे वन ऑफ द रूट इज x इज इक्वल टू -1 सिमिलरली कुणाची व्हॅल्यू फाईंड करणार आहोत आपण सेकंडची व्हॅल्यू काय ते x ॲज इट इज ठेवला -6 -4 -10 काय येणार आहे व्यवस्थित दिसते इथं काय पेन्सिल वगैरे दिसत नाही बघा -10 आहे -10 अपॉन मध्ये 2 ॲज इट इज मग इथून व्हॅल्यू किती येते x इज इक्वल टू -10 डिवाइड बाय 2 -5 सेकंड रूट काय भेटलेलं आहे x इज इक्वल टू -5 अँड x इज इक्वल टू -1 अँड दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही एकदम स्लो व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो जर का नाही समजलं तर मला कमेंट करून कळवसाल नक्कीच याच्यापेक्षा व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करेल परत ज्या गोष्टी ज्या प्रॉब्लेम आहेत व्हिडिओ आवडला असेल किंवा क्लास समजत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा तुमच्या एका कमेंटनं माझा आनंद किंवा माझा उत्साह अजून डबल होऊ शकतो नसलं समजलं तेही सुद्धा कळवा आता बघूत आपण नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.4 एक्झाम्पल नंबर सेकंड फाइंड द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड सेकंड नंबर एक्झाम्पल x² - 3x - 2 इज इक्वल टू 0 फॉर्म्युला मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय फाइंड करणं आहे रूट फाइंड करणं आहे सर्वात पहिले गिवन इक्वेशन रिराईट करून घ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर का ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं असलं तर काही करण्याची गरज नाही आहे काय दिलेलं आहे गिवन इक्वेशन गिवन इक्वेशन इज x² - 3x - 2 इज इक्वल टू द 0 सेकंड स्टेप ABCची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत कंपेअरिंग करून कुणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहेत ABCच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी गिवन इक्वेशनला काय करणार आहे कंपेअर करणार आहे कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म दॅट इज ax² + bx + c इज इक्वल टू 0 यासोबत कंपेअर करून कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत आपण ABCच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत ABCच्या व्हॅल्यू काय असणार मग इथून a इज इक्वल टू काय ती व्हॅल्यू बघा स्क्वेअरवाल्या टर्मच्या अगोदर याला म्हणतो आपण a इथं काय आली याची व्हॅल्यू 1 आहे b इज इक्वल टू काय साईनसोबत घ्यायचं आहे मिडलवाल्या टर्मचा कोएफिशियंट म्हणजे -3 आणि c इज इक्वल टू काय येणार आहे लास्टवाली टर्म -2 कुणाच्या व्हॅल्यू भेटल्यात a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -3 आणि c इज इक्वल टू -2 इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही नेक्स्ट थर्ड नंबर स्टेप काय करणार आहे आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत कुणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू काय असतो डेल्टा डिस्क्रिमिनंट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा आणि डेल्टाची जी काही व्हॅल्यू असते ती असते b² - 4ac b² - 4ac करा व्हॅल्यू पुट बीची व्हॅल्यू किती आहे -3 म्हणजेच -3² -4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे -2 बघा सॉल्व केल्यानंतर आन्सर काय येते हा -3 निगेटिव्ह नंबर असू दे किंवा पॉझिटिव्ह स्क्वेअर ऑलवेज काय असणार आहे पॉझिटिव्ह 3चा स्क्वेअर काय झाला हा 9 मायनस मायनस काय होतं आहे प्लस कोणता मायनस प्लस झाला -4 -2 दोघांची ॲडिशन किती येते 8 राईट -4 -2 प्लस झाला मायनस मायनस प्लस 4 इंटू 2 काय होतं आहे 4 इंटू 2 8 9 + 8
काय येणार 9 + 8 काय आला हा 17 राईट. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू इथून किती भेटलेली आहे 17. डेल्टा इज इक्वल टू 17. इथपर्यंत काय अडचण नाही. नेक्स्ट नाव बाय युजिंग फॉर्म्युला. कुणाचा यूज करणार आहे फॉर्म्युल्याचा. बाय युजिंग फॉर्म्युला वी गेट बाय युजिंग फॉर्म्युला बाय युजिंग फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय भेटणार आहे ॲन्सर. फॉर्म्युला कोणता आहे मग सर्वांना माहिती आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस सर्वांच्या लक्षात असला पाहिजे मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अंडरूटमध्ये अपॉन काय असणार हा 2a. हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय करणार आहे रूट्स फाइंड करणार. करा व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय लक्षात येईल बघा एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू किती आहे बघा साईनसोबत लिहायचं आहे. बीची व्हॅल्यू आहे -3 हा मायनस ॲज इट इज. बीची व्हॅल्यू आहे -3 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac जी की आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हटलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ऑलरेडी फाईंड करून घेतला आहे 17 रूट केला अपॉन ट्वाईस ए म्हणजेच का हा 2 ॲज इट इज. एची व्हॅल्यू किती आहे 1. बघा खाली सॉल्व केल्यानंतर काय आहे एक्स इज इक्वल टू काय भेटणार आहे मायनस मायनस काय झाला हा प्लस म्हणजे +3 प्लस मायनस ॲज इट इज अंडर रूट 17 अपॉनमध्ये काय येणार हा 2 × 1 म्हणजे काय असतो 2. ऑब्वियसली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असायला पाहिजे 2 रूट्स. इथं व्हॅल्यू किती भेटलेली आहे सिंगल. पण सिंगल व्हॅल्यू असते का नाही. प्लस मायनस दाखवलेला आहे. प्लस मायनसचं सिम्पल मिनिंग काय होणार आहे प्लस मायनसचं मिनिंग काय एक वेळेस प्लस घ्यावं लागणार आहे एक वेळेस काय घेणार आहात आपण मायनस. म्हणजे फायनल ॲन्सर काय येईल बघा. फायनल ॲन्सर तुमचं जे काय येणार आहे ते येणार आहे एक्स इज इक्वल टू एक वेळेस प्लस घेणार आहे म्हणजे हा 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 और म्हणजे काय होऊ शकतं एक्स इज इक्वल टू या एक वेळेस प्लस घेतलेला आहे एक वेळेस काय घेणार आहे मायनस म्हणजेच काय आला हा 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. हा 2 कुठून आला लक्षात येईल सगळ्यांना बघा सॉल्व करून. खाली काही सॉल्व करता येते का नाही. म्हणजेच काय हे जे ॲन्सर फाईन केलं आपलं हे आपलं फायनल ॲन्सर असणार आहे. एक्स इज इक्वल टू 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 आणि एक्स इज इक्वल टू 3 मायनस 17 अपॉन 2. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. चला राईट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.4 एक्झाम्पल नंबर 3. प्रॅक्टिस सेट 2.4 एक्झाम्पल नंबर 3. थर्ड नंबर एक्झाम्पल 3m² + 2m - 7 = 0. काय करायचं गिवन क्वेश्चनमध्ये रूट्स फाइंड करायचे बाय यूजिंग फार्मूला मेथड. हमें क्या करना है गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन के रूट फाइंड करने बाय यूजिंग फार्मूला मेथड. चलो तो स्टार्ट करते हैं. सबसे पहले आपको क्या करना पड़ेगा गिवन इक्वेशन आप रीराइट करोगे. क्या करोगे आप गिवन इक्वेशन रीराइट समझ में आ रहा है. गिवन इक्वेशन रीराइट करना है इन स्टैंडर्ड फॉर्म. अगर ऑलरेडी स्टैंडर्ड फॉर्म में दिया होगा तो कोई चेंज करने की ज़रूरत नहीं है. यानी कि हम यहाँ पर क्या लिख सकते हैं 3m² + 2m - 7 = 0. अब हमें क्या करना है नेक्स्ट स्टेप कंपेयर करके ABC की वैल्यू फाइंड करनी. फार्मूला मेथड जब भी आप यूज़ करोगे सबसे पहले आपका काम क्या रहेगा गिवन इक्वेशन को कंपेयर करके किसकी वैल्यू फाइंड करोगे आप ABC की. कंपेयरिंग विथ स्टैंडर्ड फॉर्म यानी कि ax² + bx + c = 0. अब यहाँ से देखो किसकी वैल्यू फाइंड करोगे आप ABC की. यहाँ से ABC की वैल्यू क्या आती है a = क्या होगा कंपेयर करके देखो स्क्वायर वाली टर्म यानी कि a = 3 b = क्या होगा 2 एंड c की वैल्यू कितनी आएगी साइन के साथ लिखना है. सिर्फ 7 बोलोगे क्या नहीं क्या होगा -7. यहाँ से हमने वैल्यू क्या क्या निकाली है a = 3 b = 2 एंड c = -7. यहाँ तक किसी कोई समझता है यहाँ तक किसी कोई प्रॉब्लम नहीं. अब आगे देखो अब हमें क्या करना है डिस्क्रिमिनेंट की वैल्यू फाइंड करनी है. किसकी वैल्यू फाइंड करोगे आप अब आपको फाइंड करना है द वैल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट यानी कि डेल्टा की वैल्यू. डेल्टा इज इक्वल टू क्या होता है डेल्टा इज इक्वल टू हम सभी सबको पता है डेल्टा की वैल्यू होती है b² - 4ac. सिंपल वैल्यू पुट करो. b की वैल्यू कितनी है 2 यानी कि क्या होगा 2 का स्क्वायर -4 एज इट इज. a की वैल्यू कितनी है 3 एंड c की वैल्यू कितनी है -7. चलो अब इसको सॉल्व करो. 2 का स्क्वायर कितना आएगा 4 माइनस माइनस क्या होगा प्लस
3 इंटू 7 3 21 एंड 21 इंटू 4, देखो ये वाला 4 एज इट इज़, 3 इंटू 7 कितना होगा 21, और देखो 4 प्लस 8 इंटू 21 यानी कि क्या होगा 4 8 84, यानी कि हमें फाइनल यहाँ से क्या मिलेगा 88, क्या होगा डेल्टा की वैल्यू कितनी आई है 88, डेल्टा इज इक्वल टू क्या मिला है हमें 88। नेक्स्ट स्टेप हमारे क्या होगी, नाउ बाय यूजिंग फार्मूला, फार्मूला का यूज़ करेंगे अब हम, नाउ बाय यूजिंग फार्मूला, बाय यूजिंग बाय यूजिंग फार्मूला, क्या फार्मूला है हमारे पास, फार्मूला हम सबको पता है, फार्मूला आएगा x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन ट्वाइस ए, अपॉन क्या होगा ट्वाइस ए। यहाँ तक किसी कोई प्रॉब्लम नहीं, समझ में आ रहा है सबको, हम सभी हमें सबको फार्मूला पता है, x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन ट्वाइस ए। सिंपल, अब इसमें क्या करना है हमें वैल्यू पुट करना है, करो वैल्यू पुट, वैल्यू पुट करने के बाद क्या आएगा, ये वाला x एज इट इज x एज इट इज, x इज इक्वल टू माइनस एज इट इज b की वैल्यू कितनी है, यहाँ पर देखो b इज इक्वल टू कितना है 2, यानी कि b की जगह पर 2 लिखेंगे, प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वायर माइनस 4ac, इसे क्या कहा था हमने, इसे क्या कहा था हमने डिस्क्रिमिनेंट यानी डेल्टा, डेल्टा की वैल्यू यहाँ से कितनी आएगी 88, डेल्टा इज इक्वल टू क्या लिखा है हमने 88 अपॉन ट्वाइस ए, इसका मतलब क्या होता है 2 इंटू ए की वैल्यू कितनी है 3, यानी कि 2 इंटू 3 होगा, नीचे देखो क्या आएगा -2 प्लस माइनस, क्या इसको हम अंडर रूट के बाहर निकाल सकते हैं, हम इसे अंडर रूट के बाहर निकाल सकते हैं क्या, देखो सिंपल हम इसे क्या लिख सकते हैं, डायरेक्टली तो नंबर नहीं आएगा, अगर अंडर रूट 4 होता तो हम इसे क्या लिखते 2 लाइक, लेकिन यहाँ पर क्या है अंडर रूट 88, क्या हम अंडर रूट 88 को बाहर निकाल सकते, नहीं निकाल सकते, लेकिन क्या हम इसको रीअरेंज करके ऐसे लिख सकते हैं क्या, 88 इज इक्वल टू 4 इंटू 22 रूट के बाहर तो नहीं आएगा, लेकिन 4 को हम बाहर क्या लिख सकते हैं 2 अंडर रूट 22 एज इट इज, नाही समज में समजते का बघा, अंडर रूट 4ला आपण 2 लिहू शकतो, अंडर रूट 88ला आपण डायरेक्टली रूटच्या बाहेर तर नाही आणू शकत, पण 88ला काय लिहू शकतो 4 इंटू 22, 88ला काय लिहू शकतो 4 इंटू 22, हा 22 ब्रॅकेट म्हणजे रूटच्या बाहेर येत नाही, परंतु अंडर रूट 4 म्हणजेच काय असतो 2, आणि हा अंडर रूट 22 एज इट इज, म्हणजे सिंपल। अब हमें क्या करना है यहाँ पर, इसको क्या लिख सकते हो आप 2 अंडर रूट 22, क्या लिख सकते हो आप इसको 2 अंडर रूट 22, नीचे क्या आएगा 2 इंटू 3 कितना होता है 6, 2 इंटू 3 क्या होगा 6, क्या अब हम यहाँ से 2 कॉमन निकाल सकते हैं, दोनों जगह से हमें क्या करना है 2 कॉमन लेना है, जब भी हम यहाँ से 2 कॉमन निकालेंगे यानी कि क्या बचेगा 2 अंडर रूट, क्या होगा यहाँ पर -1 प्लस माइनस अंडर रूट 22, क्या रहेगा प्लस माइनस अंडर रूट 22 अपॉन 6 एज इट इज, 2 अपॉन 6, इसका मतलब हम इसको क्या कर सकते हैं कैंसिल कर सकते हैं, 2 1 ज़ा 2, 2 3 ज़ा 6, सिंपल नीचे क्या रहेगा इजिकल टू -1 प्लस माइनस अंडर रूट 22 अपॉन 3, 1 प्लस माइनस अंडर रूट 22 अपॉन 3, एक्स इजिकल टू क्या आया है -1 प्लस माइनस अंडर रूट 22 अपॉन 3, ही भेटलेली आहे व्हॅल्यू। क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात, हमें सबको पता है कि क्वाड्रैटिक इक्वेशन को 2 रूट होते, यानी कि हमें क्या करना है एक बार प्लस लेंगे एक बार माइनस लेंगे, यहाँ से हमारा फाइनल आंसर क्या निकल के आएगा, सिंपल देखो जरा, एक्स इज इक्वल टू एक बार प्लस लेना है एक बार माइनस लेना है, यानी कि -1 प्लस एक बार क्या लेंगे हम प्लस अंडर रूट 22 अपॉन क्या होगा 3, और क्या लिख सकते हो आप एक्स इज इक्वल टू एक बार माइनस लेना है, ये वाला -1 माइनस अंडर रूट 22 अपॉन 3, ये क्या है हमारे रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, इसे क्या कहेंगे हम रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन। यहाँ से हमें रूट्स क्या मिले, एक्स इज इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 22 अपॉन 3 एंड सेकंड रूट इज -1 मायनस अंडर रूट 22 अपॉन 3, इथपर्यंत कोणाला काय अडचण हिंदीमध्ये सांगितलेलं आहे,
बघा 11-12ला फिजिक्स शिकवतो आहे. फिजिक्स शिकवत असल्यामुळे मला कंटिन्यू हिंदी बोलण्याची सवय आहे, कारण 11-12चे फिजिक्सचे क्लासेस हे हिंदीतून चालतात. राईट, इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, तोपर्यंत राईट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 4, प्रॅक्टिस सेट 2.4. 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 सिंपल काय करायचं आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स रूट फाइंड करायचं बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स रूट फाइंड करणे. चला आता स्टार्ट करूया. सर्वात फर्स्ट स्टेप काय असणार आहे, गिवन इक्वेशन रिराईट करणार आहोत स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर दिलेलं असलं तर काहीही चेंजेस करण्याची गरज नाही आहे. नाव द गिवन इक्वेशन इज काय दिलेलं आहे, हा 5m² मायनस 4m - 2 इज इक्वल टू द 0. सेकंड नंबर स्टेप ABCच्या व्हॅल्यू फाइंड करणं आहे. ABCच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करणार आहोत, कम्पेरिंग विथ कुणासोबत कम्पेअर करणार आहोत, माझ्यासोबत का नाही, AX² + BX + C इज इक्वल टू 0. समजते मित्रा? दादा समजते सगळ्या गोष्टी? ताई काही अडचण असेल विचारत जा. कम्पेरिंग विथ AX² + BX + C इज इक्वल टू 0. असे पाय वरती करून लेक्चर नको करत जाऊ, पाय खाली ठेव, नंतर लेक्चर कर. बघ, कम्पेरिंग विथ AX² + BX + C इज इक्वल टू 0. याच्यावरून कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत आपण, ABCच्या. ABCच्या व्हॅल्यू काय येतात बघा, A इज इक्वल टू काय येणार आहे, स्क्वेअर वाले टर्म म्हणजे Aची व्हॅल्यू किती आहे तर 5 आहे. B इज इक्वल टू काय असणार आहे, -4. साईन सोबत घ्यायचं, साईन सोडायचं नाही आहे. C इज इक्वल टू काय असणार आहे, -22. C इज इक्वल टू काय आहे, -2. इथून कोणाची व्हॅल्यू भेटलेत, A इज इक्वल टू व्हॅल्यू काय भेटलेली आहे इथून बघा, A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू -4 आणि C इज इक्वल टू -2. इथपर्यंत कोणाला काय अडचण नसायला पाहिजे. सेकंड नंबर बघा, आता काय करायचं ना, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतो, डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू किती असते, B² - 4AC. नाव फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे, B² - 4AC. राईट, करा व्हॅल्यू पुट. बीची व्हॅल्यू किती आहे, -4, म्हणजे इथं कुणाचा व्हॅल्यू -4चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे -2. साईनसोबत लिहायचे, साईनला विसरायचं नाही. एक जरी साईन तुमचं चुकलं तर समोर पूर्ण तुमचं चुकणार आहे. राईट, बघा काय तू -4चा स्क्वेअर, नंबर निगेटिव्ह असले किंवा पॉझिटिव्ह, स्क्वेअर ऑलवेज काय असणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजेच काय आला हा 16 मायनस काय होतं बघा, मायनस आहे, मायनस काय झाला प्लस 4 इंटू 5 20 इंटू 2 काय असणार आहे 40. बघा -4चा स्क्वेअर 16, 4 इंटू 5 20 इंटू 2 काय होणार आहे 40, मायनस काय झालं आहे प्लस, म्हणजेच काय आलं इथून 40 + 60 इथे आला 56. इथून डेल्टा इज इक्वल टू काय भेटलेला आहे 56. डेल्टाची व्हॅल्यू किती आली बघा, डेल्टा इज इक्वल टू 56. डेल्टाची व्हॅल्यू काय आली 56. नाव बाय युजिंग फॉर्म्युला, बाय युजिंग formula we all know that the formula to find the value of to find the roots, the formula is x is equal to -b plus minus under root b² -4ac upon twice a करा व्हॅल्यू पुट. बघा मायनस ॲज इट इज बीची व्हॅल्यू किती आहे -4, हा आला -4, कलर चेंज करून घेऊ. काय ते बघा, हा x इज इक्वल टू -b, मायनस ॲज इट इज बीची व्हॅल्यू आहे -4 प्लस मायनस अंडर रूट b² -4ac, ज्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली किती आहे 56. किती असणार आहे 56 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे, ए इज इक्वल टू आहे 5, एची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 5 भेटलेली आहे. राईट, नाव बघा मायनस काय होते प्लस, मायनस प्लस झाला म्हणजे हा रिमेनिंग करायला +4, हा प्लस मायनस ॲज इट इज अंडर रूट 56 काय असणार पुढं अंडर रूट 56 अपॉन
5 2 जा 10. इथपर्यंत काय अडचण नाही. काय याला रूटच्या बाहेर आपण ते घेऊ शकतो का? √56ला आपण रूटच्या बाहेर काय लिहू शकतो का? बघा चेक करून थोडं. 4 वगैरे भाग जातोय का? 4ने भाग जातो का? बघा. ऑब्वियसली 4ने काय जातोय? बघा. √56 आहे. √56ला आपण काय राईट डाऊन करू शकतो? √56 इज इक्वल टू 4 इंटू 4 इंटू 14. बघा √56 आहे. √56ला आपण काय लिहू शकतो? 4 इंटू 14. 4 गुणला 14. आता ऑब्वियसली √4 यानी की क्या होता है? 2. √4 म्हणजेच काय असणार? 2. √14चा स्क्वेअर निघत नाही म्हणून √14 ॲज इट इज. राईट. बघा मग व्हॅल्यू पुट करा. इथंच पुट करून दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. काय राईट डाऊन करू शकतो आपण याला? 4 काय असणार हा? 2 √14. परत कॉमन काय घेऊ शकता इथून? 2 कॉमन घेऊ शकता. 2 कॉमन घेतल्यानंतर इथं काय राहणार आहे? +2 प्लस मायनस √14 आपण म्हणजे काय येणार हा? 10. आपण म्हणजे काय आला? 10. बघा काय केलं आहे? 2 कॉमन घेतला, 4/2 2 आला. हा 2 कॉमन घेतला, √14 ॲज इट इज राहिला. 2ने आपण काय करू शकतो? या 2ने 10ला काय करणार? D1 2 1 2 2 5 10. म्हणजे फायनली आन्सर काय भेटलेला आहे? बघा थोडं व्यवस्थित लक्ष देऊ. फायनली आन्सर भेटलेला आहे x इज इक्वल टू काय भेटलेलं आहे? x इज इक्वल टू समोर वरती राहिलं काय? 2 प्लस मायनस √14 आपण म्हणजे काय राहिला शिल्लक हा? 5. इथून क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. वी ऑल नो दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? 2 रूट्स. म्हणजे एक वेळेस प्लस घेणार आहे, एक वेळेस मायनस घेणार आहात. राईट. म्हणजे फायनल आन्सर काय भेटते बघा? x इज इक्वल टू हा 2 प्लस √14 आपण म्हणजे काय असणार आहे? 5 और x इज इक्वल टू 2 एक वेळेस प्लस घेतला तर एक वेळेस काय करणार आहे? इथं मायनस आला. √14 आपण म्हणजे काय येणार आहे? 5. आपण म्हणजे काय असणार हा? 5. इथपर्यंत काय अडचण नाही. रूट्स भेटले सगळ्यांना. द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2 प्लस √14 upon 5 and x is equal to 2 minus √14 upon 5. These are the roots of the given quadratic equation. यहाँ तक किसी कोई प्रॉब्लम नहीं. अगर समझ में आ रहा है, सब कुछ बातें समझ रही है तो ऑब्वियसली मुझे कमेंट करके बताइएगा ताकि मेरा आनंद दुगना हो सके. यहाँ तक किसी को प्रॉब्लम नहीं. चलो लिख लो. चला लिहून घ्या. एग्जाम्पल नंबर 5. प्रॅक्टिस सेट 2.4. एग्जाम्पल नंबर 5. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट फाइंड करायचं बाय यूजिंग फार्मूला मेथड. हमें क्या करना है? गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन का रूट फाइंड करना है बाय यूजिंग फार्मूला मेथड. सबसे पहले आप क्या करोगे? गिवन इक्वेशन रिराइट करना है. सर्वात सुरुवातीला काय करणार आहोत? गिवन इक्वेशन रिराइट करणार आहे. गिवन इक्वेशन इज गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे बघा? y² प्लस 1/3 इथं काहीच नाही म्हणजे y असणार ऑब्वियसली. 1/3y इज इक्वल टू द 2. गिवन इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? नाही. सर्वात सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट डाऊन करून घ्या. काय असणार आहे हा? y² प्लस 1/3 y या साईडला +2 होता, चेंज केल्यानंतर -2 इज इक्वल टू 0. हा 2 इकडे का शिफ्ट केला आहे? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट हँड साईडला काय असतो? 0 असतो. आता परत जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बीची व्हॅल्यू काय? 1/3. म्हणजे थोडी कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू वाटते फ्रॅक्शनमध्ये आहे म्हटल्यानंतर. असंही तुम्ही सॉल्व करू शकता, पण माझी इच्छा आहे की याला अगोदर सिम्प्लिफाय करून घ्या, जेणेकरून तुमच्या समोरचे येणारे कॅल्क्युलेशन सोपे होते. म्हणजेच काय? इथं डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, मला हा 3 काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे. 3च्या ऐवजी म्हणजे वरती असला पाहिजे. 3 रिमूव्ह करण्यासाठी मला काय करून याला 3ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग सिंगल एका टर्मला मी 3ने मल्टिप्लाय करू शकतो का? नाही करता येणार. म्हणून आपण पूर्ण होल इक्वेशनला काय करणार? 3ने मल्टिप्लाय. का मल्टिप्लाय करतो लक्षात येते? मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग बाय 3.
होल इक्वेशनला काय केलं आहे, 3ने मल्टिप्लाय केलं आहे. 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय इक्वेशन तयार होईल बघा. इक्वेशन येणार आहे 3 × y² म्हणजेच काय आला हा 3y² इज प्लस 1/3y × 3 3 गेट कॅन्सल, काय राहणार सिम्पल y मायनस 2 × 3 काय झाला 6 इज इक्वल टू 0. हे जे भेटलेलं आहे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं क्वाड्रॅटिक, तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, फक्त रिअरेंजमेंट करून लिहिलेलं आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करणं. परंतु डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी सर्वात अगोदर काय करणार आहे, गिवन इक्वेशनला आपण कम्पेअर करणार आहोत कुणासोबत, ABC सोबत. काय ABC सोबत कम्पेअर करतोय, कारण डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे B² - 4AC. काय असणार आहे B² - 4AC. B² - 4AC आहे म्हणजेच काय, B² - 4AC आहे म्हणजे ABCची व्हॅल्यू असणार आहे. मग ABCच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी सर्वात सुरुवातीला गिवन इक्वेशनला काय करावं लागणार, कम्पेअर करावं लागणार आहे. कुणासोबत कम्पेअर करणार आहे, ABC सोबत. कुणासोबत कम्पेअर करणार आहे, ABC सोबत. का कम्पेअर करतो, ABCची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. नाव कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म दॅट इज AX². आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, y यूज केलेला आहे, मग सिम्पल y लिहा स्टँडर्ड फॉर्ममध्ये, काही अडचण नाही. AY² प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. एक्स जरी लिहिला तरी काही अडचण नाही. इथून कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत, ABCच्या. मग इथून ABCची व्हॅल्यू काय येतील, A इज इक्वल टू कंपॅरिझन केल्यानंतर हा इथं A आहे, Aची व्हॅल्यू किती असणार आहे 3. B इज इक्वल टू काय असणार आहे, काहीच नाही म्हणजे तो 1 असतो, म्हणजे B इज इक्वल टू काय असणार आहे 1. अँड C इज इक्वल टू काय, विथ साईन लिहायचं 6 लिहिणार का फक्त, नाही तर काय असणार -6. कुणाच्या व्हॅल्यू भेटल्या, ABCच्या. Aची व्हॅल्यू किती आहे, Aची व्हॅल्यू भेटलेली आहे A इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 1 and C is -6. C काय असणार -6. Now to find the value of determinant we have to find the value of discriminant. कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची, डिस्क्रिमिनंटची. ABCची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केली आहे, याच्यावरून डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतं बेटा, बघ दादा, हे बघ दादा, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते, डेल्टा इज इक्वल टू, डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतो, डेल्टा इज इक्वल टू B² - 4AC. कर व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आहे, हे बघ दादा, व्हॅल्यू पुट कर. Bची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे 1चा स्क्वेअर आला, -4 ॲज इट इज. Aची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू Cची व्हॅल्यू किती आहे -6. बघ काय होतं आता, हा 1चा स्क्वेअर काय येणार 1, मायनस मायनस काय होतं प्लस. का मायनस मायनस प्लस झाला, कारण मल्टिप्लिकेशन आहे. 4 3 जा 12, 4 3 जा 12 इंटू काय राहिला हा 6, 4 3 जा 12 इंटू समोर काय आहे अजून 6 आहे, म्हणजेच काय झालं हा 1 + 72, 12 इंटू 6 72, म्हणजे फायनल व्हॅल्यू किती आले 73. डेल्टाची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 73. इथून डेल्टा इज इक्वल टू काय भेटला आहे, डेल्टा इज इक्वल टू आलेला आहे 73. डेल्टाची व्हॅल्यू किती आली 73, जी की आपण इथं फाइंड केली आहे. इथपर्यंत काय अडचण, ताई समजते सगळ्या गोष्टी दिदी, बघ इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. डेल्टा इज इक्वल टू 73 आलेला आहे. फॉर्म्युला मेथडचा यूज करून घेऊन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणे. फॉर्म्युला मेथडचा यूज करण्यासाठी सिंपल आता काय करणार, बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला यूज करायचा आहे. नाव बाय युजिंग फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला मेथडचा यूज केल्यानंतर काय लक्षात येईल, बाय युजिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला असतो बेटा, नाव बाय युजिंग फॉर्म्युला. दादा लक्षात आहे फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे सांगू शकतोस, येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांग. बघ फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² अपॉन b² - 4ac अपॉन 2a. काय असणार फॉर्म्युला, बघ दादा इकडं फॉर्म्युला राईट डाऊन करतोय. x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. चला व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय येईल बघा, x ॲज इट इज मायनस बीची व्हॅल्यू किती आहे 1, मायनस जशा तसा बीची व्हॅल्यू 1 आहे, प्लस मायनस √. व्यवस्थित जर का ऑब्झर्व केलं b² - 4ac ऑलरेडी आपण व्हॅल्यू फाइंड केली किती 73. आणि 73 कोणता नंबर आहे, प्राईम नंबर आहे, म्हणजे ते फॅक्टर तर काही पाडू शकत नाही, म्हणजे रूटच्या बाहेर येणार आहे का,
नाही येऊ शकत, राईट. हा 2 ॲज इट इज. एची व्हॅल्यू किती आहे परत? एची व्हॅल्यू आहे 3. ए इज इक्वल टू किती आलं बघा इथं? ए इज इक्वल टू आहे 3. करा सॉल्व. हा एक्स इज इक्वल टू काय ते फायनल -1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 2 इंटू 3 काय होणार आहे? 6. कुठं काय डिव्हिजन वगैरे होतं काय? नाही होत. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजेच काय? रूट्स किती असणार आहे? 2 रूट्स असणार आहे. मग एक वेळेस प्लस घेणार, एक वेळेस मायनस घेणार. मग फायनल व्हॅल्यू काय ते एक्स इज इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन म्हणजे काय येणार आहे? 6 किंवा ऑर म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता? एक्स इज इक्वल टू -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन म्हणजे काय येणार आहे? 6 अपॉन काय असणार आहे? 6. बघा एक वेळेस प्लस घेतला आहे. एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 6 होता. एक वेळेस प्लस घेणार आहे, एक वेळेस मायनस घेणार आहे. इथून व्हॅल्यू काय भेटले बघा? दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय? एक्स इज इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 and second roots is -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. तोपर्यंत एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6, प्रॅक्टिस सेट 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4 एक्झाम्पल नंबर 6. फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय फाइंड करायचं होता? रूट फाइंड करायचा. समजते सगळ्या गोष्टी? बघ क्वेश्चन समजला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्यामध्ये फॉर्म्युला मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय फाइंड करणं आहे? रूट फाइंड करणं आहे. सर्वात अगोदर स्टेप काय करशील? गिवन इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करणार आहे. त्या ॲज इट इज राईट डाऊन करणार का? हो. पण जर का स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसलं तर त्याला अगोदर कशामध्ये कन्वर्जन करसाल? स्टँडर्ड फॉर्ममध्ये. गिवन इक्वेशन ऑब्झर्व कर भैया. काय दिसतं आहे? 5x² की जे की ऑलरेडी 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात आहे तुझ्या? इक्वेशन जे आहे हे कसं आहे? ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. ऑलरेडी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असल्यामुळे रिअरेंजमेंट करण्याची गरज नाही आहे. यानंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी गिवन क्वाड्रॅटिक डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते? b² - 4ac. म्हणजे ऑब्वियसली ते एबीसीचे व्हॅल्यू यूज करणं आहे. आणि एबीसीचे व्हॅल्यू यूज करतो म्हणजे सर्वात सुरुवातीला तुम्हाला काय करणं आहे? एबीसीचे व्हॅल्यू फाइंड करणं आहे, राईट. बघ एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करणार होतं? आपण कम्पेअर करणार. नाव कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजेच कुणासोबत कम्पेअर केलं आहे? स्टँडर्ड फॉर्मसोबत. कोणता स्टँडर्ड फॉर्म? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथून कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत आपण? एबीसीच्या. मग एबीसीच्या व्हॅल्यू काय आहेत बघ दादा, एकदा सांगू शकतोस का? बघ एबीसीचे व्हॅल्यू जर का तुला सांगता येत असतील तर ऑब्वियसली कमेंट करून मला नक्कीच तुझं मत माझ्यापर्यंत आलं पाहिजे, तुझा आन्सर माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. एची व्हॅल्यू काय असणार दीदी? बघ एची व्हॅल्यू काय आहे? ए इज इक्वल टू काय असणार आहे? 5, राईट. सिमिलरली बीची व्हॅल्यू काय सांगू शकशील? बी इज इक्वल टू किती असणार आहे? 13 अँड सी इज इक्वल टू काय दिसतंय? 8. कुणाच्या व्हॅल्यू भेटल्या तिथून? एबीसीच्या आहे. ए इज इक्वल टू काय भेटलेलं आहे? 5. एची व्हॅल्यू काय आली आहे? 5. बीची व्हॅल्यू किती आली बघ? सी इज इक्वल टू आला 8, ए इज इक्वल टू आला 5, बीची व्हॅल्यू आली 13. ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 13, सी इज इक्वल टू 8. इथपर्यंत काय अडचण नाही. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार? डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठीच आपण काय केलं होतं इथं? सर्वात सुरुवातीला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी अगोदर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड केल्यात. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतो? डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू काय असते? डेल्टाचा फॉर्म्युला काय? b² - 4ac. काय आहे? b² - 4ac. याची व्हॅल्यू अगोदर काढून घेऊयात. बी इज इक्वल टू काय? 13चा स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज. त्याच्यानंतर एची व्हॅल्यू किती आहे? 5 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे? 8. बघ कॅल्क्युलेशन करता येतं तुला. बघ 13चा स्क्वेअर काय आहे? माहिती आहे, क्लास 10ला गेला आहेस तू. 13चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे? 169, 169 मायनस 4 इंटू 5 20 इंटू 8 किती असणार आहे? 160. इथपर्यंत काय अडचण नाही. लक्षात येते का दादा काय म्हणतो आहे? बघ 13चा स्क्वेअर 169, x1 मायनस 4 × 25, 20 × 8 किती असणार आहे? 8 2 16, 160. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय लक्षात येतं? सिम्पल काय राहणार आहे? तिथं बाकी 9 राहतो. 169 मायनस 160 म्हणजेच काय राहा? 9. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती भेटली दादा? ताई लक्षात येते का दिदी? बघ डेल्टाची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? 9. समजतं आहे?
बघा झोप लागली असेल तर झोपेतून उठा. डेल्टा इज इक्वल टू काय आहे 9 आहे. आता बघ काय करणार आहे, कुणाची व्हॅल्यू फाईंड करायची आपल्याला, व्हॅल्यू फाईंड करायची आहे रूट्स म्हणजे एकची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला मेथडचा यूज करतोय. फॉर्म्युला मेथडचा यूज करतोय म्हणजेच काय, फॉर्म्युला मेथडचा यूज करतोय म्हणजेच फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे. त्यासाठी नाव बाय युजिंग फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय लक्षात येईल तुझ्या, बाय युजिंग फॉर्म्युला. लहान लहान लेकरांना फॉर्म्युला माहिती आहे कोणता असणार आहे तो, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन मध्ये काय असणार आहे 2a असणार आहे. राईट, सर्वांना फॉर्म्युला माहीत आहे नक्की. सर्वांना जर का फॉर्म्युला माहीत असलं ऑब्वियसली मला थंब दाखवा, हार्ट दाखवा, जो की मग तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे की तुम्ही सर्वजण अभ्यास करताय, सर्वजण हुशार आहात आणि सर्वजणांना क्लास येणाऱ्या तुमच्या 10वीच्या एक्झाममध्ये टॉप मार्क्स घ्यायचे म्हणजे 100 आउट ऑफ 100 घ्यायचे. राईट, 100 आउट ऑफ 100 जर का घ्यायचे असतील तर व्यवस्थित जेवढे एक्झाम्पल झाले सगळे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थितरित्या काय करणं आहे, सॉल्व करणं आहे, प्रॅक्टिस करून बघणं आहे. बघ काय दिलं आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2ac. चल दादा व्हॅल्यू पुट करून बघूयात काय येते व्हॅल्यू. काय करायचं आपलं, व्हॅल्यू पुट करायचे. व्हॅल्यू काय असणार आहे बघ, व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू हा मायनस ॲज इट इज, बीची व्हॅल्यू काय 13 म्हणजे इथं काय आला हा 13 प्लस मायनस अंडर रूट काय असणार आहे बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय असतो डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू किती आहे 9 आहे म्हणजे डेल्टाच्या ऐवजी काय आला इथं 9 अपॉन मध्ये काय हा 2. एची व्हॅल्यू किती आहे बघ इथं, ए इज इक्वल टू आहे 5. बघ कॅल्क्युलेशन करून काय होतं, हा मायनस 13 ॲज इट इज प्लस मायनस अंडर रूट 9 म्हणजेच काय सांगू शकतोस का, क्लास 9 तू पास आउट झालेला आहे. राईट, दिदी सांगू शकतेस अंडर रूट 9 म्हणजेच काय असणार 3 असणार आहे. अंडर रूट 9 मीन्स किती आहे 3, जो की मी ॲज इट इज लिहिला अपॉन 5 इंटू 2 काय येणार आहे 10. 5 इंटू 2 काय असतो 10. बघा आन्सर फाईंड करून काय होतं आहे, हे कॉमन वगैरे घेऊ शकत नाही. इथपर्यंत तुमचं फायनल आन्सर असणार आहे एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -13 प्लस -3. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी 2 रूट्स असतात म्हणजे एक वेळेस काय घेणार आपण प्लस, एक वेळेस काय घेणार आहोत मायनस. इथून फायनली आन्सर काय भेटतंय बघा, इथून जे फायनल आन्सर भेटणार आहे ते असणार आहे एक्स इज इक्वल टू हा -13 तर ॲज इट इज प्लस मायनस आहे, एक वेळेस काय घेणार आहे प्लस अपॉन म्हणजे काय आला हा 10. राईट, एक वेळेस काय घेणार आहे ऑर एक्स इज इक्वल टू हा -13 इथं काय प्लस मायनस होता, एक वेळेस काय घेणार आहे मायनस अपॉनमध्ये काय हा 10 ॲज इट इज. बघ काय ते आन्सर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे मायनस मायनस का होतो मायनस प्लस का होतो मायनस 13 मायनस 3 म्हणजेच काय आला 10 ग्रेटर नंबर साईन काय आहे मायनस -10 अपॉन 10 मीन्स एक्स इज इक्वल टू किती आला आहे -10 अपॉन 10 म्हणजेच काय असणार -1. इथून व्हॅल्यू किती आली डेल्टाची, डेल्टा इज इक्वल टू भेटलेला आहे डेल्टा इज इक्वल टू -1 आणि डेल्टा इज इक्वल टू -1 आणि दिस इज द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण भेटलं आहे कोणतं सिंगल. सेकंड रूट्स काय असणार आहे बघूयात, ऑर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे मायनस मायनस प्लस होतो, मायनस मायनस थोडा कलर चेंज करतो त्याच्यात जेणेकरून तुम्हाला ब्लॅकमध्ये दिसलं पाहिजे. बघा मायनस मायनस काय होतो प्लस, मायनस मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आहे तो बघा मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे 13 प्लस 3 काय झाला 16 ग्रेटर नंबर साईन मायनस आहे अपॉन मध्ये खाली 10 ॲज इट इज. बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. दोघांना आपण कितीने भाग देऊ शकतो 5ने म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 5ने भाग दिल्यानंतर बोथ आर डिव्हिजिबल बाय 2. दोघांना कितीने भाग जातो 2ना. 16ला 5ने भाग जात नाही. 16ला जर का 2ने डिवाइड केलं किती येणार आहे 8 आणि 10ला जर का डिवाइड केलं किती येणार आहे 5. इथून कुणाची व्हॅल्यू भेटली डेल्टाची कुणाची व्हॅल्यू भेटली एक्स इज इक्वल टू काय आलं आहे -8 अपॉन 5 आणि ही व्हॅल्यू म्हणजेच काय असणार गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय भेटले आहेत एक्स इज इक्वल टू -1 आणि एक्स इज इक्वल टू -8. राईट, चला राईट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 2.4 मेन क्वेश्चन नंबर 3. मेन क्वेश्चन नंबर 3, एक्स प्लस 2 अंडर रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. काहीतरी फ्लो चार्ट वगैरे दिलं असेल तुम्हाला, आपण त्याला डायरेक्टली सॉल्व करतो. काय फ्लो चार्टमध्ये पण ते सांगितलं जे मी तुम्हाला डायरेक्टली सॉल्व करून देणार आहे. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाईंड करायचं बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. त्यासाठी सर्वात अगोदर काय करणार आहे गिवन इक्वेशन
ॲज इट इज राईट डाऊन करणार. जर का स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसलं तर सर्वात अगोदर त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. पण गिवन इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे काही करण्याची गरज आहे का नाही. काय दिलं आहे गिवन इक्वेशन? एक्स स्क्वेअर, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हटल्यानंतर स्क्वेअर असणार आहे. एक्स स्क्वेअर 2√3x+3 इज इक्वल टू 0. फॉर्म्युला मेथडमध्ये आपण कोणाचा यूज करू असतो? डिटर्मिनंटचा, म्हणजे ABCची व्हॅल्यू यूज करतो. म्हणजे सर्वात सुरुवातीला आपल्याला कम्पेअर करून कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? ABCच्या. नाव बाय कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म दॅट इज ax² + bx + c इज इक्वल टू 0. ABCच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहेत कम्पेअर करून. कम्पेअर केल्यानंतर कोणाची व्हॅल्यू भेटते? ABCच्या. A इज इक्वल टू काय असणार आहे बघा कम्पेअर केल्यानंतर? स्क्वेअरवाल्या टर्मचा अगोदर A म्हणतो आपण. Aची व्हॅल्यू इथं काय आहे? 1. काहीच नाही म्हणजे किती असणार आहे? 1 असणार. नेक्स्ट मिडलवाल्या टर्मचं कोएफिशियंट काय? B, म्हणजे Bची व्हॅल्यू किती येते? 2√3x. समजते दादा? C बघ, Cची व्हॅल्यू किती येणार आहे? C इज इक्वल टू जे लास्टला राहतं त्याला काय म्हणतो आपण? C. C म्हणजे C म्हणजे 3 आहे, राईट? बघ, कम्पेअर केल्यानंतर Aची व्हॅल्यू किती आली? 1. Bची व्हॅल्यू किती आली आहे? 2√3. Cची व्हॅल्यू किती आली आहे? 3. कुणाचा यूज करतो आपण? फॉर्म्युला मेथडचा. फॉर्म्युला मेथडमध्ये एक व्हॅल्यू यूज केली कोणते? डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac. त्याची अगोदर व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची? आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय असतो? b² - 4ac. समजते का दादा? बघ, डेल्टा म्हणजे काय असणार आहे? b² - 4ac. म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची तुला? b² - 4ac व्हॅल्यू फाइंड करणार आहे. ती किती येणार? डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू पुट कर. 2√3 इन ब्रॅकेटचा काय असणार आहे? स्क्वेअर, कारण बीचा स्क्वेअर आहे -4 ॲज इट इज. एची व्हॅल्यू किती आहे? 1. सीची व्हॅल्यू किती आहे? 3. कर बघ प्रोडक्ट किती येतो. कॅल्क्युलेशन तुला येतच असतील. बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 2चा स्क्वेअर सेपरेट किती आला हा? 4. √3चा स्क्वेअर किती असतो? 3. -4 × 3 काय झाला हा? 12. 4 × 3 काय होणार आहे? 12 होणार आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का? 4 × 3 किती आहे? 12 आहे. आता बघ, 12 - 12 म्हणजेच किती आला हा? 0. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती येते इथून? 0. डेल्टा इज इक्वल टू काय व्हॅल्यू भेटली आहे? 0. हे समजलं का दादा तुला? ताई समजलं आहे? बघ, हे समजलं का? 2 4 3 कसं आलं आहे? बघ, 2 होता, हा 2√3 आहे. इन ब्रॅकेटचा काय विचारलेलं आहे? स्क्वेअर. स्क्वेअरचा मिनिंग काय होतो? तीच संख्या गुणिला तीच संख्या. 2चा स्क्वेअर म्हणजे काय असणार? 2 × 2 इंटू √3चा स्क्वेअर म्हणजेच काय? √3 × √3. आता बघ, 2 × 2 काय झालं? हा 4. √3 × √3 काय असतो? 3. √3 × √3 काय असणार? 3 असणार आहे. नाही समजलं तर सिंपल √3चा स्क्वेअर आहे. मग अशा ठिकाणी काय होतं? हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झाल्यानंतर काय राहणार? बाकी 3 राहणार आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. नेक्स्ट बघा, डेल्टाची व्हॅल्यू फाइंड झाल्यानंतर कुणाची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली तुम्हाला? डेल्टाची व्हॅल्यू भेटल्यानंतर फॉर्म्युला मेथडचा यूज करतोय आपण. मग फॉर्म्युला मेथडचा यूज करतो म्हणजे फॉर्म्युला मेथडने काय करायचं? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. म्हणजेच काय यूज करणार आहे? फॉर्म्युला. डेल्टाची व्हॅल्यू भेटल्यानंतर कुणाचा यूज करणार आहे आपण? फॉर्म्युल्यात. नाव बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला मेथडमध्ये कोणाचा यूज करतो आपण? फॉर्म्युल्याचा. फॉर्म्युला काय दिलेला असणार आहे? एक्स इज इक्वल टू, कुणाचा यूज करतो आपण इथं? फॉर्म्युल्याचा. नाव बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला यूज केल्यानंतर फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे. लहान लहान लेकरांना सुद्धा फॉर्म्युला माहीत आहे. तू तर मोठा आहेस, तुला तर माहीत असायला पाहिजे. एक्स इज इक्वल टू काय असणार आहे? -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2ac. काय म्हटलं समजलं नाही? अरे मी असं म्हटलं होतं की लहान लहान मुलांना सुद्धा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. तू तर मोठा आहे म्हणजे तुला ऑब्वियसली माहीत असायला पाहिजे. आणि जर का माहीत नसलं तर तू लहान आहे. एक्स इज इक्वल टू -b प्लस, तू लहान आहे म्हटलं मी, राईट? एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2ac. चला व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू काय दिली असणार आहे बघा? एक्स इज इक्वल टू, व्हॅल्यू पुट केल्यानंतर हा मायनस ॲज इट इज. बीची व्हॅल्यू किती आहे? 2√3. बी इज इक्वल टू काय आहे? 2√3 प्लस मायनस √b² - 4ac. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे? 0 आलेली आहे. डेल्टा इज इक्वल टू काय आहे? 0 अपॉन 2 × एची व्हॅल्यू किती आहे? 1.
ए इज इक्वल टू सुद्धा किती आहे 1 आहे. एक्स इज इक्वल टू -2 अंडर रूट 3 अपॉन 2 इंटू 1 काय होणार आहे 2. एक वेळेस प्लस घेणार, एक वेळेस मायनस घेणार, म्हणजेच काय झालं इथं प्लस अंडर रूट 0 काय असणार आहे प्लस अंडर रूट 0 किती असणार आहे 0च असणार आहे. एक नेक्स्ट वेळेस काय घेणार आहे ऑर बघा एक मिनटं याला थोडं चेंज करतो. एक वेळेस प्लस घेणार आहे, एक वेळेस मायनस घेणार आहे. एक्स इज इक्वल टू काय राईट डाऊन करू शकता एक्स इज इक्वल टू -2 अंडर रूट 3 प्लस मायनस अंडर रूट 0 आहे. बघा प्लस मायनस दाखवलेलं तुम्ही एक वेळेस प्लस घेणार आहे आणि नेक्स्ट वेळेस काय घेणार आहे अंडर रूट 0 आपण म्हणजे काय येणार आहे 2 इंटू 1 म्हणजेच 2. सेकंड बघा एक वेळेस प्लस घेतला, एक वेळेस मायनस घेतला, नेक्स्ट वेळेस काय येणार आहे एक्स इज इक्वल टू अंडर रूट 1 मिनिट एक्स इज इक्वल टू -2 अंडर रूट 3 मायनस रूट 0 अपॉन म्हणजे काय येणार आहे हा 2. अपॉन म्हणजे काय असणार आहे 2. बघा नाही फायनल आन्सर काय येते हा एक्स ॲज इट इज -2 रूट 2 प्लस 0 काय आलं -2 रूट 3 अपॉन म्हणजे काय आलं हा 2. 2 टू गेट कॅन्सल म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -√3 काय भेटलेलं आहे एक्स इज इक्वल टू -√3. व्हॅल्यू किती आली एक्स इज इक्वल टू -√3. 1 रूट काय भेटलेलं आहे एक्स इज इक्वल टू -√3. सिमिलरली आता आपण बघणार सेकंड रूट. बघा सेकंड रूट काय येईल तर और सिमिलरली इथं होणार आहे हा एक्स ॲज इट इज हा -2 रूट 3 -0 केला तर तीच राहणार आहे. आपण म्हणजे काय आला हा 2 इथं सुद्धा 2 टू गेट कॅन्सल डिव्हिजनमध्ये आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -√3. एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -√3 अँड दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स इज इक्वल टू -3 आणि एक्स इज इक्वल टू -3. इथपर्यंत कुणाला काही अडचण नाही. नेक्स्ट पार्ट आपण म्हणजे समोरील एक्झाम्पल किंवा समोरील प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच. चला सर्वांनी प्रॅक्टिस करा.